जय सद्गुरू मंडळी. तर आज बनवणार आहे मी मस्त अशी गोड कारली. आता तुम्ही म्हणाल गोड कारली कशी काय? तर ही बघा अंगठ्याच्या आकाराची कारली आहे. तर हिला गोड कारली मी म्हणाले कारण ही अजिबात कडू लागत नाही, कटोरल्यासारखी लागतात. तर आता आपण ही कारली बनवायला घेऊया. ही कारली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. धुवून जसं आपण वांग्यांना अशा चीर पाडतो अशा चिरामध्ये पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर आता मंडळी आपल्याला इथे कढई ठेवायची आहे. आता कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता 1 ग्लास पाण्यामध्ये इथे थोडं मीठ घालून घेऊया आणि आता ही कट केलेली कारली आपण टाकून घेऊया. कारली आपल्याला 2-1 मिनटाकरता अशी पाण्यात थोडी शिजवून घ्यायची आहे. पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही. आता मी इथे लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्यात, त्या पण ठेचून घेते. असं जाडसर ठेचून घ्यायचं आहे. आता इथे लाल मिरची ही पावडर होती ती घेतलेली आहे, जाडे पावडर आहे. तुम्ही दुसरीही लाल मिरची टाकू शकता. आता इथे आपले हे कारले शिजले गेले आहेत. लगेच शिजतात, काहीच वेळ लागत नाही. आता याचं मी पाणी काढून घेणार आहे, याला पिळून घेणार आहे. आता आहे ना आपल्याला इथे तवा ठेवायचा आहे. मी कढईमध्ये नाही तर हा खोल तवा आहे लोखंडाचा, याच्यात करणार आहे. तेल घातले, त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. आता इथे ठेचलेला लसूण घातला. आता ही जाड मिरची पावडर आहे ती घातली. तिखट कमी तुम्ही तुमच्या अंदाजाने करायचं आहे. आता थोडं इथे मिक्स करून घेतलं. आता थोडी हळदसुद्धा घालून घेतली. थोडं परतवून घेते. आता आपण हे कारले घालून घेऊया. याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. ही कारले आहेत ना अजिबात कडू लागत नाहीत आणि एकदम कटोरलेसारखे खायला लागतात. याला तुम्ही छोटे कटोरलेसुद्धा म्हणू शकता. आणि हे जे आहेत ते मी पहिल्यांदाच ही भाजी बनवत आहे, तर खूप चविष्ट अशी लागते. आता बघा इथे अगोदर मी शिजवायला मीठ घातलं होतं म्हणून मी आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता याला झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवता इथं 2-3 मिनटं असंच बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. आता इथे मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालणार आहे. इथे 2-3 चमचे असे शेंगदाण्याचा कूट घालून घेते. आता शेंगदाण्याचा कूट घालून परत एकदा परतून घेते. आता परत याला 2-1 मिनटं मी असंच शिजवून घेणार आहे. म्हणजे याला झाकण न ठेवता असेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे पहिलेच अगोदर शिजलेले असतात, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही. नुसतं परतून घ्यायचं आहे. आता बघा इथे मस्त आपली कारली झालेली आहेत. एकच नंबर भाकरी संग, चपाती संग तुम्ही खाऊ शकता. बघा खूप मस्त आणि कुरकुरीत एकदम. त्याचा मसालासुद्धा खूप भारी लागतो खायला. छान झाले ना मस्तपैकी. तर तुम्ही तुमच्या गावाकडं ही कारली मिळतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्त असे चमचमीत कारले तुम्ही पण बनवून बघा. छोटे छोटे कारले. तर मंडळी कशी रेसिपी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुमचे नातेवाईकांकडे वगैरे मित्रमंडळींकडे पण हा व्हिडिओ पाठवा. मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाय बाय.